ललकार बहुउद्देशीय सामाजिक संस्था यवतमाळ यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देत गाव माझा उद्योग फाउंडेशन या संस्थेमार्फत महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। या तक्रारीत संस्थेचे डायरेक्टर पवन वानखेडे यांनी विदर्भातील अनेक महिलांना नियोजित पद्धतीने आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकवले असल्याचं नमूद करण्यात आलंय। महिलांनी स्वतःची कंपनी स्थापन करून देणे, विविध पदे देणे, पगार व रोजगार देण्याचे खोटे आमिष दाखवून हजारो महिलांचे नेटवर्क उभे करण्यात आले। प्रत्येक महिलेकडून 1000 रुपये घेतले गेले, तसेच पदानुसार 20 ते 50,000 रुपये पगाराचे आश्वासन दिले गेले। मात्र आजपर्यंत एकाही महिलेला मानधन मिळालेला नाही। फसवणुकीला विरोध करणाऱ्या महिलांना पदावरून काढून टाकणे, सतत नवीन महिलांना जोडणे, मंत्र्यांना व बँक अधिकाऱ्यांना भेटीचे नाटक करून वर्षानुवर्षे खोटी आश्वासने देण्यात आल्याचा आरोप आहे। गेल्या 5 ते 6 वर्षात या माध्यमातून कोट्यावधी रुपये उकळल्याच्या तक्रारी या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून फसवणूक झालेल्या महिलांना त्यांची रक्कम परत मिळवून देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी ललकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक दादाराव कोमलवार यांच्यासह 6 पीडित महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महाराष्ट्र T24 करिता यवतमाळ येथून अक्रम दिवान यांची रिपोर्ट। माझं नाव कल्पना आनंद लोटकर आहे आणि आम्ही सगळ्या महिला राळेगाव विधानसभेतून आलेलो आहोत। मी ललकार बहुउद्देशीय सामाजिक संस्था तर्फे आलेली आहे आणि माझ्या सगळ्या महिलांसुद्धा या संस्थेकडून आलेले आहे। आमच्या सोबत गेल्या 4 वर्षापासून श्री पवनजी वानखेडे सर यांनी एक गाव माझा उद्योग फाउंडेशन म्हणून एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेमध्ये 1000 रुपये यांनी फीस ठेवली आणि आम्ही गावागावात जाऊन पूर्ण विदर्भामध्ये जाऊन आम्ही वर्क केलं आणि त्या वर्क साठी आम्ही 4 वर्षापर्यंत वाट पाहत आहे महिलांना एक रोजगार मिळेल म्हणून, पण एकाही महिलेला आजपर्यंत सरांनी रोजगार दिला नाही किंवा कुठलंच काही दिलं नाही। 4 वर्षापासून ज्या महिलांच्या मी पैसे घेतलेले आहेत त्या अतिशय गरीब महिला आहे। त्या महिला आम्हाला हाणामारी करेपर्यंत आलेल्या आहे आणि आमच्या घरापर्यंत ती गदा आलेली आहे। आम्ही काय करावं? आम्ही एक तर आम्हाला सुसाईड केल्याशिवाय दुसरा मार्ग राहणार नाही। यातून सरांनी प्रत्येक महिलेचे घेतलेले पैसे लवकरात लवकर वापस करायला पाहिजे, नाही तर आमच्या सर्व महिलांना ज्या 2-3 हजार महिलांचे जे आम्ही हे केलेले आहे, रजिस्ट्रेशन केलेले आहे, त्या महिलांचे एकतर पैसे वापस द्यायला पाहिजे, नाहीतर मग आमच्यासाठी एकतर रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे। जर सरांकडून हे होत नसेल तर आम्ही ललकार बहुउद्देशीय सामाजिक संस्थातर्फे आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहोत। नमस्कार, माझं नाव आहे मार्शिनी विजय जाधव, माझं गाव आहे येवती आणि मी यवतमाळ जिल्ह्याचे रिजनल मॅनेजर म्हणून काम करते। म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचे 42,000 महिला मला सांभाळावं लागते। आता ह्या 42,000 महिलांचा कॉल मला रोज, म्हणजे मला जेवायला वेळ नाही भेटत। ह्या महिलांचं म्हणणं असं आहे, मॅडम तुमचं जेवढं पद मोठं आहे तसं आमचं महिलांचे पैसे तुम्ही काढून द्या आणि जे आमचे पद अधिकारी आहे CC TC VC यांचे म्हणणं आहे की आमचे पैसे काढून द्या। राळेगाव विधानसभा, यवतमाळ विधानसभा, वणी विधानसभा, उमरखेड विधानसभा, पुसद विधानसभा हे सर्व 16ही तालुक्यांचे महिलांचे मला कॉल येत आहे, कारण की मी खूप त्रस्त झाली या फोनच्या पायीनं। आणि वानखेडे सरांना सुद्धा म्हटलं होतं, सर की बा तुम्ही माझ्या घरी या, माझ्यासोबत अग्रीमेंट करा, कारण की मला महिलांचा खूप त्रास होत आहे। सर आले होते 20 नोव्हेंबरला। सरांनी म्हटले ठीक आहे करतो म्हणे 5 दिवस राहिले तरी आजपर्यंतही माझ्यासोबत काही अग्रीमेंट केलं नाही। माझं म्हणणं होतं सरांना, जेवढे माझ्या अकाउंट वरून पैसे जाऊ नये, महिलांचे जेवढे अकाउंट वरून पैसे जाऊ नये तेवढेच पैशाचा तू अग्रीमेंट कर। तरी सरांनी काही आमच्यासोबत अग्रीमेंट करायला काही तयार नाही। हो म्हणते, करतो म्हणते, पण सरांनी काही अग्रीमेंट केलं नाही। पण आम्हाला महिलांचा खूप त्रास होत आहे, म्हणून आज आम्ही हा निर्णय घेतला की सामाजिक संघटना ललकार या संस्थेद्वारे आम्ही नोंदणी करून ह्या सरांना म्हटलं तुम्ही आमचं मदत करा। तर ह्या सरांनी आमचं मदत म्हणजे ह्या SP साहेबापर्यंत, आम्ही कलेक्टर साहेबापर्यंत गेलो आणि आता माझं तर असं म्हणणं आहे की SIT ची जांच करावं SP साहेबांनी, कारण की महिलांचा घोटाळा आहे, साहेबाचा घोटाळा आहे, वानखेडेचा घोटाळा आहे, हे पूर्ण समजून जाते। वानखेडे सरांचं असं म्हणणं आहे ना की मीनच थोडी पैसे खाल्लेले आहे, महिलांनी खाल्लेले आहे। महिलांनी जर खाल्ले असेल तर त्यांनी प्रॉपर्टी घेतली असेल का? मग महिला घरदार विकून पूर्ण ह्या गाव माझ्यासाठी पूर्ण त्याग केलं, पगार नाही, पाणी नाही, पूर्ण घरदार सोडून लहान लेकरं, असे लेकरं रात्रंदिवस आम्ही सोबत घेऊन रात्रीचे 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता लेकरांना शिक्षणाचा त्याग सुद्धा 1 वर्ष, माझ्या मुलांचा 1 वर्ष शिक्षणाचा त्याग झाला तरी आम्ही काम केलं। हे আপনার হনো কামত লাগাও, আজই কল করক 1-800-313-1212 লো।